राज्यात चर्चेत असलेली अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदाकरता शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला, पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झालाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। सूचक यांची सही नाही असा आक्षेप विरोधकांनी घेतलेला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून अर्ज बाद ठरवलेला आहे। माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। अनगरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। मंगळवारी रात्री छाननी दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला। त्यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता। यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळाराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं होतं। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाद करायचा नाही असं चॅलेंजच बाळाराजे पाटील यांनी अजितदादांना दिलं होतं। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। बाळराजे पाटलांनी दिलेल्या आव्हानाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिलं तर तेही बघूया। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यावर भाजपचे नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा दावा करत भाजपच्या राजन पाटील आणि त्यांचा मुलगा अजिंक्य राणा आणि बाळराजे पाटील यांनी तुफान जल्लोष केला। हा जल्लोष बघा। उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाला आणि त्यानंतर हा जल्लोष बघायला मिळाला। खरं तर उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावरच आरोप केलेला होता की त्यांनी माणसं पेरून ठेवलेली आहेत आणि ते मला अर्ज भरायला जाऊ देत नाहीयेत कारण त्यांना निवडणूक बिनविरोध करायची आहे म्हणून। पण तरीसुद्धा पोलीस प्रोटेक्शन मागत उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल केलेला होता, पण त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यानंतर राजन पाटलांनी तुफान फटकेबाजी केली, फटाक्यांची आतषबाजी केली, त्याच्यानंतर जोरदार जल्लोष सुद्धा केलेला आहे। अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आणि उमेश पाटलांनी जल्लोष केला। अनगरकर पाटलांचा हा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झालाय। किती हा मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालंय अशी टीका उमेश पाटलांनी केली आहे। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला। लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रीतम, खरं तर उज्ज्वला थिटे यांनी शेवटच्या दिवशी पोलीस प्रोटेक्शन मागत अर्ज दाखल केला, पण त्यांचा अर्ज बाद झाला आणि मग नंतरचा जल्लोष आपण बघतोय। पण त्या सुद्धा म्हणाल्या आहेत की मी काही थांबणार नाहीये, मी सुद्धा यात हा कसा काय माझा अर्ज बाद झाला हे बघीन। काय सांगाल सगळं वातावरण? नक्कीच स्वर्ण आपण पाहतोय की राजन पाटील यांनी अनगर जी नगर पंचायत आहे त्याची प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्याला आव्हान देत कुठेतरी उमेश पाटील यांनी उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी
पोलीस संरक्षण असेल किंवा कडेकोट बंदोबस्तात तो अर्ज दाखल केला होता. मात्र काल जे अर्ज छाननी आहे त्या अर्ज छाननी करत असताना कुठेतरी जे सूचक आहे त्याची सही राहिल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांनी सांगितलं आणि त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतो की जे अनगर नगर पंचायत आहे त्याच्यासमोर राजन पाटील असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करत कुठेतरी अजित पवार यांना चॅलेंज देत बाळराजे यांनी नाच करा पण आमचा अनगरांचा नाच करू नका अशा पद्धतीचे जे इशारा आहेत अजित पवारांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय की अनगर नगरपंचायतची निवडणूक आहे ती अटातटीच्या अवस्थेत असताना अशा पद्धतीने जर उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे आता कुठेतरी जे अनगर नगरपंचायत आहे तो बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. मात्र आपण पाहतोय की सध्या जो एक अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे त्यांनी जर माघार घेतली तर प्राजक्ता पाटील ज्या राजन पाटील यांच्या सुनबाई आहेत कुठेतरी नगराध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे हा कुठेतरी जल्लोष आहे तो मोठ्या प्रमाणावर अनगरमध्ये आपल्याला दिसून येते. मात्र असं असलं तरी उज्ज्वला थिटे यांनी आता कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरोबर, कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय उज्ज्वला थिटेंनी घेतलाय. आता बघायचं नेमकं काय होतं. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रीतम. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अद्वै हिरे दादा भुसेंविरोधात निवडणूक लढले होते. अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपातील अंतर्गत कलह वाढलाय. दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने नाराजीचा सूर आळवलाय. भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी खेळली आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय. मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले. शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलाय. डोंबिवलीतील भाजप प्रवेशावरती नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेने पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपानं नाही हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावरही सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सुद्धा सामंतांनी उपस्थित केला आहे. महायुतीतील नाराजी नट्ट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय. याला म्हणतात चोर मचाय शोर. आज कोणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावले पुन्हा धक्का देणार आहेत. रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा गोगावलेंनी दिलाय. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कन्नडमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसलाय. शिवसेना जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि आता जिल्हा संघटक असलेले भरत सिंग राजपूत यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळत राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी शिवसेना सचिवांना दिलंय. नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले होते. मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढलाय. त्यामुळे नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद होणार आहेत. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे. बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून 24 तास उलटून गेले तरी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर काही अंतरावरच फुटपाथवरती उतारा आढळून आलेला आहे. बारामती भिगवण रस्त्यावरती फुटपाथवर अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनसेचा चेहरा असलेल्या संगीता चिंदवणकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट निश्चित झालेलं होतं. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक मनसे लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे चिंदवणकर आता अपक्ष लढणार आहेत. बदलापूर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करताना गिरीश राणे या उमेदवाराने 3,000ची अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपात आणलेली होती. गिरीश राणे हे कामगार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटातून त्यांना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय. नगरपालिका परिसरात तुंबळ गर्दी तसंच वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानेही अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढवलाय. नागपूरमधील बुटीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेढेंना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला. खेड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपामध्ये शिवसेनेला झुकतं माप दिल्यामुळे भाजपामध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र होतोय. मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत खेड नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखून ठेवलं. या निर्णयावरून नुकतंच मनसेमधून भाजपामध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने सामने आलेत. एकाच वॉर्डमध्ये वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र अर्जुन भागडे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे निवडणूक लढवणार आहेत. जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नगरसेवक पदासाठीच्या 23 जागांसाठी तब्बल 287 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 188 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. अर्जांची छाननी झाल्यावर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण बदलण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वडगाव मावळमध्ये अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केलेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे या पदासाठी भाजप शिवसेना युतीकडून मृणाल माळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबोली ढोरे तर अपक्ष मनसे पुरस्कृत सायली माळसकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने खातं उघडलेलं असून प्रभाग 8ब मधून शिवसेनेच्या उमेदवार जुबेदा खान या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवार अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवडणूक निश्चित झालेली असून त्यांची अधिकृत घोषणा केली जाते. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसंग्राम आणि शिंदे शिवसेना सोबत युती करून नवं समीकरण जुळवलंय. अजितदादा हाच विकासाचा चेहरा आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवून बीडची जनता सत्ता परिवर्तन करेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला आहे. बुलढाण्यात अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय. एकाच कुटुंबातील आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीमध्ये विभागण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. भाजप आमदार नारायण कुचेंनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अंबड नगर परिषद निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षित जागेवरती ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यानं केल्यामुळे आमदार कुचेंनी कार्यकर्त्यांवरती संताप व्यक्त केल्याचं समजत आहे. चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवारांचे तर नगरसेवक पदासाठी एकूण 335 अर्ज दाखल झाले. आज या अर्जांची छाननी होते. 21 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसंग्रामने बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. पुन्हा त्या घराण्याकडे सत्ता जाऊ द्यायची नसेल तर आमचा तात्पुरता फायदा तोटा बाजूला ठेवून परिवर्तनासाठी आम्ही लढत आहोत, असं शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे. मालेगावनंतर आता येवल्यातही उभाटा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उभाटाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, त्यांचे काका माजी आमदार
मारुतीराव पवार उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करून असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केलाय. आमदार प्रताप अडसरांच्या उपस्थितीत पारसकरांनी भाजपाचं कमळ हाती घेतलंय. सांगली जिल्ह्यातल्या 8 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1568 अर्ज दाखल झालेत. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 110 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 117 अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारासह अपक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात भरणा आहे. तर सदस्यपदासाठी 1210 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली वेगळी चूल मांडली आहे. धाराशिव भूम आणि परांडा या नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात भाजप शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले. जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रिफ्लेक्शन तुम्हाला निकालात पाहायला मिळेल असं तानाजी सावंत म्हणाले. जळगावमधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात प्रशासनाची कासावगती दिसून आली. 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. नगरसेवक पदासाठी 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरले. वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होते. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्षासाठी 15 तर सदस्यासाठी 235, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्यासाठी 248 नामांकन दाखल झाले. मुक्ताईनगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपाला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय. रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असतात असंही जगदीश पाटलांनी म्हटलंय. जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 275 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. आजपासून या अर्जांची छाननी होणार आहे. अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून येत आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन्ही महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच झुंपली आहे. पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे.